शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सिद्धेश्वर तलाव परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले। शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी शिवसेनेच्या वतीने सिद्धेश्वर तलाव परिसरात पवित्र अशा बेलाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। या उपक्रमात एकूण 11 बेलाची झाडे ट्री गार्डसह लावण्यात आली। या कार्यक्रमास शिवसेना शहर प्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, बहुजन समाज पक्षाचे देवा उघडे, जनता बँकेचे संचालक अमोल कळके, सोनार समाजाचे सुधाकर शहाणे, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, यशोवर्धन वेनेगुरकर, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख अभिषेक रमपुरे, विनोद पाटील, नाना कळसकर, दीपक गायकवाड, यल्लप्पा पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते। विशेष म्हणजे या झाडांचे संरक्षण व्हावे म्हणून ट्री गार्डसाठी लागणारी जाळी सुनील रिक्के यांनी मोफत उपलब्ध करून दिली। याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांनी त्यांचे आभार मानले। सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण केलेले आहे आणि या कामी सिद्धेश्वर मंदिराच्या इथे जी माळी वगैरे आहेत, यल्लप्पा पुजारी असू ते त्यांचं नाव माहीत नाहीत, परंतु या सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे। नागरिकांना आम्ही विनंती करतो की या ठिकाणी लावलेल्या झाडाला तुम्हाला शक्य होईल तेव्हा पाणी घाला, बाकीचं काम माळी करेलच। परंतु या कामी अजून एक नाव राहिलं की सुनील रिक्के यांनी जाळीसाठी ही जी जाळी आहे ही जाळी दिलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हे स्वतः ट्री गार्ड बनवलेले आहेत। तर या कष्टाची जाणीव ठेवून सर्व भक्तांनी या झाडाचं संगोपन करावं व ही बेलाची जी पानं आहेत ती जे आपण पाणी घातलं तर सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी बेलाचं पान जाईल अशी मला श्रद्धा आहे। सिद्धेश्वर महाराजांच्या या जे तलाव आहे तलावाच्या बाजूनं आमच्या शहरभून भैयाच्या माध्यमातून अनेक वर्षाला आम्ही स्वच्छता मोहीम तर राबवतो, परंतु भैयाने बेलाची झाडं तिथं व्यायामाला येणारे सर्व पक्षाचे आहेत, सिद्धेश्वर भक्त लोक आहेत, त्या भक्त लोकांच्या हस्ते बेलाचे रोपं लावलेले आहेत। महेश भैया धाराशिवकर यांनी जे वृक्षारोपण केले त्यांच्या मोहिमेस हार्दिक शुभेच्छा देतो व या सर्व समाज बांधवांना सांगतो की ही वृक्षारोपण जे केले ते पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यासाठी सर्वांनी याचे जतन करणं गरजेचं आहे व ही सगळ्याची जबाबदारी आहे। महेश भैयाच्या सामाजिक कार्याची सगळ्यांना ओळखच आहे, तरी त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। महेश भैयाची कार्यपद्धती अशी आहे की जिथं कमी आहे तिथं आम्ही, त्यामुळे सांगतो ह्या परिसरात झाडं असतील पण बेलाच्या झाडाची कल्पना ही भैयाच्या डोक्यात येऊ शकते अशी मला पूर्णपणे खात्री आहे आणि खरंच त्यांचं योगदान आणि काम ही करण्याची पद्धत एकदम विलक्षण आणि प्रेमळ आहे। तर या झाडाला नक्की हे होईल आणि सिद्धेश्वर चरणी हे बेलाचे पानं पोचतील अशी अपेक्षा करतो। पर्यावरण संरक्षणाबरोबरच धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाच्या बेलवृक्षांच्या लागवडीमुळे सिद्धेश्वर तलाव परिसर हिरवागार होण्यास हातभार लागणार आहे।